आजकाल वयाच्या 40-50 मध्येच हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले बघण्यात येत आहे. तसेच ॲसिडिटी समजून हार्ट अटॅककडे दुर्लक्ष केलं जात आहे. तर आयुर्वेदामध्ये असे काही वेग आहेत, की ज्यांचं धारण न करण्यास सांगितलं आहे आणि त्या वेगांचं धारण केल्यामुळे हृदरोगासारखे सुद्धा बरेचसे व्याधी होऊ शकतात. तर हे कोणते वेग आहेत आणि त्या वेगांचं धारण केल्यावर कोणते दुष्परिणाम होतात आणि जर ते दुष्परिणाम दिसायला लागले, ती लक्षणं दिसायला लागली, तर आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट करू शकतो, घरच्या घरी काय उपाय करू शकतो, या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलमध्ये आयुर्वेदाचे सिद्धांत रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसे अवलंबावे, तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय या सर्वांची माहिती सांगत असते. जर तुम्हाला माझ्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आयुर्वेदामध्ये असे काही वेग आहेत, की त्यांचं धारण न करण्यास सांगितलं आहे आणि असे काही वेग आहेत, की त्यांचं धारण करण्यास सांगितलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धारण न करणाऱ्या वेगांची माहिती घेऊयात. तर त्यापैकी सर्वात आधी अधोवात, अपानवायू आणि ढेकर ह्यांचा जर वेग आला असेल आणि तो वेग धारण केला. वेग धारण करणे याचा अर्थ जर तुम्हाला शौचाला आलं आहे, तर जेव्हा आलेलं असतं तेव्हा न जाणे, टाळाटाळ करणे किंवा कंटाळा करणे, यालाच वेग धारण म्हणतात. वेग म्हणजे कुठलाही जो नॅचरल आपले जे वेग असतात, भले ते शिंक असो, मल, मूत्र, अपानवायू, भूक लागणे, तहान लागणे, हे जे सर्व वेग असतात, ते वेळच्या वेळी जेव्हा येतात, तेव्हा त्यांचं पालन केलं पाहिजे. त्यांना टाळलं म्हणजे आपल्याला घरच्या घरी विनाकारण विकारांना आमंत्रण दिल्यासारखंच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मलमूत्र ह्या सर्व वेगांचे धारण केल्यामुळे काय होतं, तसेच त्याच्यावर आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय आहेत, या सर्वांची माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम अधोवात, अपानवायू, ढेकर. तर ह्याचं जर आपण ह्या वेगांचं जर आपण धारण केलं, तर यामुळे पोटामध्ये गोळा येऊ शकतो. कुठेही पोटामध्ये, छातीमध्ये एक प्रकारच्या वेदना, शूल तयार होतो. बऱ्याच जणांना यामुळे अग्निमांद्य होतं, म्हणजे भूक लागत नाही, त्यांची पचनक्रिया बिघडते. तसेच असंच जर खूप दिवस कंटिन्यू चालत राहिलं, तर यामुळे दृष्टिमांद्य होण्याचे देखील चान्सेस असतात. आणि आणि हे जर वर्षानुवर्ष असंच होत राहिलं, तर शेवटी याचा परिणाम हा हृदरोगामध्ये होतो. तर अचानक हार्ट अटॅक येणं, यासारखी लक्षणे सुद्धा बघितली जातात. तर ह्या वेगांचं धारण न करता जेव्हा आपल्याला हे वेग येतात, तेव्हा ते वेग आपण आधी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ढेकर येत असेल तर ढेकर दाबून ठेवू नये. ढेकर येत असेल तर ते नॅचरल वेग असतात. ते नॅचरल वेग आपल्याला अ, पाळले पाहिजे आणि जर त्याचं पालन न केल्यास वरील सांगितलेली लक्षणं बघितली जातात. तर याच्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो? तर यापैकी काही लक्षणं दिसली, तर सर्वात आधी पोटाला छानपैकी तेलाने मालिश करून घ्यावी. तर यासाठी तुम्ही तीळ तेल, मोहरीचं तेल यासारखे कुठलंही तेल वापरू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे गरम पाण्याची पिशवी असते, त्या पिशवीने थोडासा शेक द्यावा. त्यामुळे तिथला जो वाढलेला वात आहे, तो कमी होण्यास मदत होते. ह्या वेगांचं धारण केल्यामुळे वात, मल, मूत्र हे आपल्या शरीरामध्ये कोंडले जातात. तर यामध्ये बऱ्याच वेळा ठिकाणी गुद वरती दिली जाते, फलवरती दिली जाते. जेणेकरून जो मल कोंडलेला आहे, वात कोंडलेला आहे, अपानवायू कोंडलेला आहे,
तो आपल्या शरीराच्या बाहेर निघण्यास मदत होते. ह्या सर्व वेगांचे धारण केल्यामुळे आपल्या शरीरातील वातदोष वाढतो. म्हणून त्या वातदोषचं शमन करण्यासाठी आपल्या आहारामध्ये गोड पदार्थ, आंबट, खारट या पदार्थांचा समावेश करावा आणि स्निग्ध आणि पचायला जड अशा पदार्थांचा समावेश करावा. जेणेकरून हा वाढलेला वातदोष लवकर कमी होतो. बऱ्याच वेळा काही केसेसमध्ये वातहर औषधींनी सिद्ध केलेले बस्ती म्हणजे एक प्रकारचा इनेमा द्यावा लागतो. औषधी काढ्यांचा इनेमा द्यावा लागतो किंवा औषधी तेलाचा इनेमा द्यावा लागतो. जेणेकरून हा आपल्या शरीरात वाढलेला वातदोष आहे तो लवकर बाहेर येईल आणि यामुळे वाताचे अनुलोमन व्यवस्थित होते आणि आधी सांगितलेली सर्व लक्षणे कमी होण्यास मदत होते. तर तुम्ही देखील कुठल्याही वेगाचं धारण करू नका. वेग आल्यावर लगेच जा. हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक यू.